पारनेर तालुक्यातील निगोज परिसरातील डोणवाडी येथे चैतन्य कानिफनाथ मंदिराचा भूमिपूजन व पायाभरणी समारंभ श्री दत्त देवस्थान देवगड येथील हरिभक्तपरायण शांती ब्रह्म भास्करगिरी महाराज देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। मंगळवार दिनांक 30 रोजी सकाळी 9:30 वाजता अभिषेक, 10 वाजता भूमिपूजन व पायापूजन, सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत महंत प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचे प्रवचन, दुपारी 12 नंतर महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परिसरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमानिमित्ताने दिलीप ढवण यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात। आज या ठिकाणी चैतन्य कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट निगोज ढवणवाडी या ठिकाणी नवीन चैतन्य कानिफनाथाच्या नवीन मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी देवगडचे महंत प्रकाशगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं निगोज आणि निगोज पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळी, भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांचं या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो। सर्वांना महाप्रसाद देऊन या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मानित करण्यात आलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं या मंदिराच्या बाबतीत काही सांगायचं जर झालं तर चैतन्य कानिफनाथ मंदिराचा हा प्रोजेक्ट आणि या काय प्रोजेक्टचं इस्टिमेट जवळजवळ 1.25 कोटी ते 1.5 कोटी रुपयाचं खर्चाचं बजेट या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आखलेलं आहे। आणि हे करत असताना यामध्ये भव्य दिव्य असं मंदिर कानिफनाथाचं या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर लहान मुलांना आणि शाळेतील मुलांसाठी सामाजिक कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी अनेक सुखसुविधा या ठिकाणी उपस्थित करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी निगोज आणि पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेतील गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शुभमंगल कार्यालयासाठी भव्य दिव्य असं मंगल कार्यालय सुद्धा ट्रस्टच्या वतीनं त्या ठिकाणी होणार आहे। त्याचाही आपण सर्व या ठिकाणी समाजातील सर्व घटकांसाठी उपयोग करून देणार आहोत। पुनश्च एकदा या मंदिरासाठी आणि या सर्व कामासाठी परिसर आणि आपल्या सर्व भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करावी, आपल्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास न्यावं अशी सर्व या ठिकाणी भाविक भक्तांना विनंती करतो, त्यांना नम्र अशी आव्हान करतो। आणि या ठिकाणी पुनश्च एकदा आलेल्या सर्व भाविक भक्तांचं, सर्व पत्रकार मंडळींचं या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करून आपल्याला धन्यवाद देतो असं या ठिकाणी आणि धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो। धार्मिक कार्य, सामाजिक कार्याला महत्त्व देण्याची गरज आहे। जीवन हे क्षणभंगुर आहे। कोरोना काळात याचा प्रत्यय फार मोठ्या प्रमाणात आला आहे। ही वस्तुस्थिती आहे। भगवंताच्या कृपेशिवाय संकल्प पूर्ण होत नाही। परमार्थिक कार्य पूर्ण करण्यासाठी प्रभूचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे। रावण सुद्धा धार्मिक कार्यात अग्रभागी होते। त्यांनी सुद्धा महादेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न केले होते। त्यामुळे भक्तिभाव गेली अनेक वर्षापासून चालत आलेला आहे। धर्माचे काम करताना संकट येत असतात, मात्र देवांच्या आशीर्वादाने सगळं कार्य यथासांग पूर्ण होत असते, असे प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी प्रवचन निरूपण करताना सांगितले। राम सेतूचं काम चालू असताना तिनं आपल्या अंगाला जेवढी माती लागेल ते खारुती समुद्राच्या पाण्यात जायची, ओली व्हायची, त्या मातीमध्ये येऊन गडबडा लोळायची, अंगाला जेवढी माती लागायची तेवढी त्या राम सेतूच्या कार्यात आणून टाकायची। हे काम चालू असताना अचानक त्या खारुताईच्या शेपटीवर कोणीतरी पाय दिला, रक्ताची चिळकंडी उडाली। ती खारुताई ओरडायला लागली, श्रीराम श्रीराम श्रीराम। रामप्रभूच्या कानावर त्या जीवाचा आर्त स्वर ऐकू आला। रामप्रभू आवाजाच्या दिशेनं धावले। बघताय तर ती खारुताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली, रक्तबंबाळ झालेली। तिला उचलून घेतला हातामध्ये, विचारलं, अरे गिलेरी, तुम्हारी ये दुर्दशा किसने की? उसका नाम मुझे बता दे, मैं उसको जरूर दंड दूंगा। ती खारुताई, ती गिलेरी रामप्रभूला म्हणते, जाऊ दे ना स्वामी, कशासाठी दंड द्यायचा? रामप्रभू म्हणतायत, अरे गिलेरी, तेरा दिमाग तो ठिकाने पे है, मर जाएगी तू। ऐसी तुम्हारी अवस्था हुई है, ऐसी तुम्हारी दुर्दशा हुई है, और तुम कह रहे हो जाने दो, मुझे उसका नाम बता दे, मैं उसको जरूर दंड दूंगा। ती खारुताई म्हणते, जाऊ दे ना स्वामी, कशासाठी दंड देता?
रामप्रभू म्हणतात मला आश्चर्य वाटतंय, तुझी जीव जाण्याची वेळ आली, तू मला फक्त नाव सांग, कोणी तुझा हा अपराध केला आहे. शेवटी त्या खारुताईनं खालच्या स्वरात सांगितलं, प्रभू बजरंगी मारुती. रामप्रभू म्हणता हे तर आपल्याच पक्षातली मंडळी. अच्छा, ते बजरंगीने किया? बोले हा. क्या दंड दोष आहे? त्या खारुताईने सांगितलं, काय नाही प्रभू, माझ्या मारुती रायावर कृपा करा. रामप्रभूला आश्चर्य वाटलं, अरे तुझी जीव जाण्याची वेळ आली, तू म्हणते मारुतीवर कृपा करा, असं का बोलतेस तू? तेव्हा त्या खारुताईनं गोड उत्तर दिलं, म्हणे प्रभू, जर मारुतीरायाने माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला तुमच्या हातातच घेतलं नसतं. आज मी तुमच्या हातात आहे ना, ही मारुतीरायाची कृपा आहे. आणि म्हणून धर्माचं काम करत असताना, धर्माचं कार्य करत असताना कधी कधी शारीरिक संकट येईल, मानसिक येईल, आर्थिक येईल, अडचण येईल पैशाची, पण तरी देखील भक्तांनी जर मोठ्या श्रद्धेनं ते काम चालूच ठेवलं ना, तर खारुताईवर जशी प्रभूनं कृपा केली, एक दिवस प्रभू आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही.